रक्त हे आपल्या शरीरात सर्वात महत्त्वाचा घटक येणारे आहे. आपल्या संपूर्ण शरीरात सतत धमन्यांतून म्हणजे नसांमधून सातत्याने रक्तप्रवाह नियमित चालू असतो आणि तो असाच सुरळीत चालू असायला पाहिजे. जर आपल्या शरीरात रक्त गोठू लागले किंवा घट्ट होऊ लागले तर आपल्याला गंभीर आजारांना सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आपण आपल्या शरीरातील रक्तप्रवाह नियमित आणि सुरळीत चालू राहील याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि रक्त पातळ राहण्यासाठी किंवा रक्त पातळ करण्यासाठी आपण घरगुती उपाय करावेत. आपणास माहीत आहे की आपल्या शरीरात कुठेही मार लागला आणि त्यातून रक्त बाहेर आले तर ते थोड्याच वेळात लगेच गोठते आणि त्याच्या गाठी बनतात. तसेच त्याचा रंग देखील बदलत असतो. यावरून आपल्या लक्षात येते की शरीरातील रक्त पातळ राहणे किती महत्त्वाचे आहे. आपल्या शरीराला आवश्यक ते सर्व जीवनसत्त्वे मूलद्रव्ये आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असणे आणि त्याचबरोबर योग्य प्रमाणात व सतत पातळ असे रक्त वाहणे अतिशय महत्त्वाचे आहे. रक्त हे आपल्या शरीराची योग्य प्रमाणात मिळाले तर आपल्या शरीरात पूर्ण रक्तवाहिन्या या योग्य चालतात. जर आपण अयोग्य आहार, व्यायाम, अपुरी झोप, व्यसन आणि निकृष्ट प्रथिने सेवन म्हणजेच आहाराचा अभाव, रक्ताची कमतरता, मूलद्रव्ये, जीवनसत्त्वे यांची कमतरता, रक्त गोठण्याची समस्या किंवा रक्त पातळ न राहणे यासारख्या समस्या निर्माण झाल्या आणि त्याकडे आपण दुर्लक्ष केले तर अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागेल. यात काही शंका घेण्याची गरज नसते. जर आपल्या शरीरात रक्त गोठले असेल किंवा घट्ट होत असेल तर आपल्याला रक्ताचा क्षयरोग म्हणजे ब्लड कॅन्सर, हृदयविकाराचा झटका, अर्धांगवायू किंवा इतर आजार होण्याची दाट शक्यता असते. रक्त हे आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आणि महत्त्वाचे आहे. रक्त हे संपूर्ण सजीव सृष्टीला मिळालेले एक वरदान आहे. या रक्ताच्या सहाय्याने आपण अनेक आजारांना झुंज देऊ शकतो. त्यामुळे निरोगी रक्त शरीरास फार महत्त्वाचे असते.